नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे मलटणमधील किंवा फलटणमधील मानभाऊ पंत मंदिर, प्रसिद्ध मंदिर असलेलं दत्त मंदिर. इथे मानभाऊ पंत फलटणमध्ये फलटणमध्ये मानभाऊ पंताची दक्षिण काशी म्हणून अशी ओळख आहे. फलटणमध्ये साधारणपणे 8 ते 9 मंदिरं आहेत. त्या मंदिराबद्दलची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूया. माझे मित्र अक्षय तावरे हे आपल्याला माहिती देतीलच. आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया आणि पाहूया मंदिराचा परिसर कसा आहे. ह्या मंदिरामध्ये एक असं वैशिष्ट्य आहे की जिथं मानभाऊ पंतीयांचं पण मंदिर आहे आणि हिंदूमधील आपले मोठे महादेव किंवा शंकरांची पण शिवलिंग आहे. अशा 2 प्रकारे इथं आपल्याला मंदिरे पाहायला मिळतात. आज आपण मलटण येथील मानभाऊ पंताचे दत्त मंदिर या ठिकाणी आहे आणि या मंदिराची माहिती अशी की साधारण 12व्या शतकात हे मंदिर आहे. याची जी ठेवण आहे ती हेमाडपंथी आहे आणि यामध्ये जे काही यादव राजे होते त्यांच्या काळात जी काही मंदिरं बांधली जात होती त्यांना हेमाडपंथी मंदिर असे म्हणलं जायचं आणि त्या धाटणीतलं किंवा त्या वास्तू कलेतलं हे मंदिर आहे आणि यामुळेच ह्या मंदिराची जी स्टाईल आहे बांधकामाची ती हेमाडपंथी आहे. या मंदिरामध्ये जे काही फलटण नगरी जी आहे ही प्रामुख्याने या नगरीला विविध प्रकारचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. याला फलटण नगरीला मानभाऊ पंताची दक्षिण काशी म्हटलं जातं. तसंच ही जैनांची पण धार्मिक हे आहे. तसंच हिंदूंची पण पुरातन मंदिरं या मंदिरामध्ये ह्या फलटण नगरीमध्ये आहे. तसंच रामांचा पण वास या नगरीमध्ये काही दिवसांसाठी झाला होता. तशी श्रीराम नगरी पण आहे. असं विविध धार्मिक महत्त्व या नगरीला आहे आणि त्याच्यामुळंच पुरातन जे पोथीपुराण आहे याच्यामध्ये या नगरीला एक धाम असं उल्लेख येतो की ही नगरी फक्त एक स्थान नाही आहे तर हे धाम आहे. की जसं आपलं उत्तरेमध्ये गेलो आपण तर जसं आपलं काय म्हणतात त्याला आपलं गंगा नदीचा जो काही प्रदेश आहे किंवा जो काही द्वारका आहे, मथुरा आहे, तसंच या भूमीला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. आणि त्यामुळं दक्षिणातले जे लोक काही धार्मिक विधी करायचे असले तर पुराण काळामध्ये ह्या नगरीमध्ये यायचे आणि ह्यांना दक्षिण काशी, जसं की उत्तरेत काशी आहे तशीच ही दक्षिणेतली पण काशी आहे आणि त्यामुळे इथं त्या विधी केल्या जायच्या. आपण जर बघितलं तर ह्या गंगा नदीच्या दोन्ही तीरावरती खूप अशी पुरातन मंदिरं आहेत. त्यातलंच हे एक मंदिर आहे की ह्या मंदिराची जर तुम्ही ठेवण बघितली तर ह्या मंदिराला प्रवेशद्वार आहे, मध्ये एक सभामंडप आहे, त्याच्यानंतर आतला गर्भगृह आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर फलटणमध्ये जे काही चक्रपाणीचा जो जन्म झाला ज्यांना ईश्वरावतार असं मानलं जातं आणि मानभाऊ पंथामध्ये त्यांची पूजा केली जाते. तर ज्या पद्धतीनं श्रीकृष्ण महाराजांची द्वारका त्या पद्धतीनंच तिसरे जे ईश्वर अवतार झाले मानभाऊ पंथाच्या माहितीनुसार की चक्रपाणी महाराज, त्यांचा जन्म या नगरीमध्ये झाला. साधारण 37 वर्ष वास्तव्य त्यांनी या नगरीमध्ये केलं आणि 37 वर्षानंतर विविध ठिकाणी त्यांचे विविध मंदिर आहेत. त्यांनी जशा श्रीकृष्ण चक्रवर्तींना लीळा केल्या तशाच त्यांनी पण ह्या नगरीमध्ये विविध लीळा केल्या. मुक्याला वाचा द्यायचं असेल किंवा मग एखाद्या आंधळ्यासाठी दृष्टी द्यायचं असेल तर असे विविध ज्या काही लीळा आहेत त्यांच्या या नगरीमध्ये झाल्या. तर त्यापैकीच हे एक मंदिर आहे. या मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये चक्रपाणी महाराज येत असत, ते तिथं ध्यानस्थ होत असत. जे काय वेदांचं ज्ञान असेल किंवा काय असेल तर हे आलेल्या भक्तांना ते तिथं देत असत. त्याच पद्धतीनं बाहेर जो आहे तो दत्तात्रेयांचा एक सभामंडप आहे. त्या चौकामध्ये दत्तात्रेय प्रभूंचे विशेष बसवण्यात आलेले आहेत. तिथे एक उटी लावलेला चंदनाची घोडा आहे. तो म्हणजे साधारण अशी आख्यायिका आहे की जो तळ्याचा परिसर होता जिथं चक्रपाणी महाराज घोडे धुण्यासाठी जात असत तर त्या तळ्यामध्ये तो घोडा होता आणि दृष्टांतावरती तो ह्या मंदिरामध्ये आणण्यात आला. की त्याच्यानंतर जो आपला प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वारामध्ये पण जसं आतमध्ये स्थान आहे तसंच प्रवेशद्वारामध्ये पण ते ध्यानस्थ होत असत. त्यामुळे तो जो पूर्ण चौक आहे तो मानभाऊ पंथीयांसाठी नमस्कार्य आहे. तसंच अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराच्या आतमध्ये महादेवाचं शिवलिंग सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर जो मंदिराच्या दक्षिण बाजूला पट्टीशाळा आहे आणि अन्नछात्राचा मठ असा एक जुना दगडी मठ आहे. त्या दगडी मठामध्ये चक्रपाणींनी त्यांच्या वडिलांचं श्राद्धाचं भोजन ब्राह्मणांना दिलं असा पुराणामध्ये उल्लेख येतो. त्याच्यानंतर तिथं ब्राह्मणांना भोजन देत असताना असा काही पोथींमध्ये उल्लेख येतो की दत्तात्रेय प्रभू महाराज सुद्धा
या ब्राह्मण भोजनासाठी ब्राह्मण वेशामध्ये चक्रपाणींना म्हणजे एक ईश्वर अवतार दुसऱ्या ईश्वर अवताराला भेटण्यासाठी आला होता आणि इथंही त्यांना ब्राह्मणाच्या वेशामध्ये त्यांची भेट झाली होती. आणि त्याच पद्धतीनं पट्टीशाळेला जे आहे तो तिथं संन्याशांना भोजन देण्यात आलेलं आहे. आता पट्टीशाळेचं काम चालू आहे आणि जे काय आपलं अन्नछत्राचा मठ आहे ब्राह्मण भोजनाचा त्याचं पूर्ण काम झालेलं आहे आणि तिथं आता लोक ती जागा नमस्कार करण्यासाठी सर्वांना खुली आहे. अशा पद्धतीने या सगळ्या मंदिराचा इतिहास आहे. आपल्या पोथींमध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं जी लीळा झाली ही चक्रपाणींची फलटण नगरीमधली शेवटची लीळा झाली. इथून ते माहूरला म्हणून गेले आणि तिथं त्यांच्या दत्तात्रय प्रभूंची परत एक दुसरी भेट झालेली आहे आणि त्याच्यानंतर ते द्वारकेला त्यांनी प्रस्थान केलं आणि पुढचं जे पूर्ण त्यांचं ज्ञानदानाचं जे त्यांनी कार्य केलेलं आहे ते त्या ईश्वर अवतारांनी ते पूर्ण त्यांचं द्वारकेला झालेलं आहे. मंदिराचं डिझाईन खूप छान असं आहे. पुरातन मंदिर यादवकालीन मंदिर असल्या कारणाने मंदिराची ठेवण देखील छान आहे. मंदिराला थोडीशी रंगरंगोटी केलेली आहे. तेव्हा मंदिर पण खूप सुंदर आहे. फलटणमधील अपरिचित असं मंदिर आहे. मनभाव पंथीय सोडून इतर लोकांना हे मंदिर परिचित नसेल असं माझ्या माहितीनुसार. तेव्हा पाहूया चला. श्री दत्त मंदिरामध्ये आपण प्रवेश केलेला आहेच. तर बघा मंदिर कसं आहे. मंदिर छान आहे. मंदिराचा परिसर पण खूप सुंदर आहे. तेव्हा आपण घेऊया. अशा प्रकारे आपण स्वामींचं दर्शन घेऊया. हे पाहू शकता. आता आपण चला हे स्थान जे आहे ते हे दत्तप्रभूंचे स्थान म्हणून ओळखले जातं किंवा चक्रपाणी महाराजांचं पण स्थान म्हणून असं ओळखलं जाईल. त्यामुळे आपण इथं दर्शन घेऊया. इथूनच या स्थानाच्या पाठीमागे आपल्याला शिवशंकरांची पण मंदिर पाहायला भेटतं. हे असं एकमेव ठिकाण आहे की ज्या ठिकाणी म्हणजे मानभाव पंत आणि शिवशंकर या दोन्ही मंदिरांचं आपल्याला इथे पाहायला भेटतात. हे मंदिर हे पहा. आपण बाहेरून पाहत आहोत मंदिर. हे असं आहे मंदिर. हे बघा मी दाखवतो. हे पहा तुम्ही. हे लक्षात येईल तुमच्या. हे असं आहे. हे छान असं आहे. पाहू शकता. तर चला जाऊया आपण महादेवांचं पण दर्शन घेऊया. ओके. हे पहा खूप असे सुंदर आहे. आतील मंडप आहे. हे पाहू शकता तुम्ही. खूप छान असे नर्तका आणि डिझाईन पण खूप छान केलेले आहेत. ह्या नर्तका हे प्रवेशद्वारावरील प्रवेश हे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे. खूप छान आहे. तर पहा. हे चक्रपाणी आणि श्रीदत्त यांचे ठिकाण हे पाहू शकता आपण. खूप छान असं दर्शनाला आज गर्दी नसल्या कारणामुळे आपल्याला शूट पण छान प्रकारे करता आलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. नमस्कार करून आपण आता पुढील माहिती घेण्यासाठी किंवा पुढे आपण जाऊया. तर पुढे आपल्याला बाहेर पडल्यानंतर आपल्याला चक्रपाणी महाराजांचे भोजन स्थान पाहायचं आहे. ते आपण पाहूया. चला. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला हे पाहायला भेटतं.
हे दर्शन घ्या. इथे चक्रपाणी महाराजांनी इथे ब्राह्मणांना भोजन दिलं होतं. ते आपल्याला अक्षय तावरे यांनी याच्याबद्दल माहिती दिलेलीच आहे, ते आपण पाहूयाच. खूप असं पुरातन मंदिर आहे, यादवकालीन मंदिर आहे मित्रांनो. हे नमस्काराचे ठिकाण आहे पूर्ण म्हणजे इथं जेवण दिलं. सन्ना ब्राह्मणांना म्हणजे त्या बाजूला. हां, दीक्षित थांबायचे तिथं. हे चक्र पंचावतार मनभाव पंथामधील सर्वात महत्त्वाचे छान आहे. हे पहा मंदिराचा बाहेरील व्ह्यू, छान असं मंदिर दिसतंय. हे पाहू शकता किती पुरातन मंदिर आहे, आपल्याला लक्षात येत असेल. अपरिचित मंदिर आहे.